नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, तुला माहितीये का, हल्ली ना तरुण पिढीमध्ये कम्फर्ट फूडचा ना ट्रेंड चालू आहे. हो, कम्फर्ट फूड म्हणजे काय मनीषा? जो पदार्थ अगदी झटकन होईल, हो. खूप फापट पसारा नाही किंवा खूप कुकिंग प्रोसेस नाही, हो. असं फूड म्हणजे कम्फर्ट फूड. आणि हो. हे आजच्या पिढीला का आवडतं की बाबा झटकेपट बनवलं, खाल्लं आणि पोट भरलं. पोट भरला आणि सात्विक असं. आणि तुम्हाला माहितीये का, अमृता असाच एक कम्फर्ट फूड आज आपल्याला दाखवणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का? हो, नक्की. गरमागरम वाफाळलेल्या भाताबरोबर थंडगार काकडीची तंबोळी लागेल एकदम भारी. चला तर मग ती करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, ही जी रेसिपी आहे ही कर्नाटकमध्ये स्पेशली केली जाते आणि उन्हाळ्यातच केली जाते. बरं. आणि याचा फायदा असा आहे की झटकीपट ही बनून जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला 2 अशा हिरव्या काकड्या घ्यायच्या आहेत. ज्या बरं. पुणेरी काकड्या मिळतात त्या नाही, बरं. ज्या हिरवट रंगाच्या काकड्या मिळतात त्या घ्यायच्या आहेत. हिला आपण सोलून घेऊया. कसं आहे ना, हल्ली हा ट्रेंड आहे की कमीत कमी साहित्यात आपलं पोट भरलं पाहिजे हो, आणि जो पदार्थ आहे तो पौष्टिकही असला पाहिजे. आता तू जी ही तांबोळी करत आहेस अमृता, ही कशी आहे, जसं दही आहे ह्याच्यामध्ये, काकडी आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्या शरीराला थंडावा देणारेच आहेत. हो. त्यामुळे ही काकडी या उन्हाळ्यात ना करून पाहायला काही हरकत नाही. हो ना अमृता? हो, हो, अगदी. मनीषा, आपण काकड्या सोलून घेतल्यात आणि आता हो. ह्याला आपल्याला रफली कापून घ्यायचंय. असं काही खूप बरं. मोठे पीस किंवा खूप छोटे पीस अशातला काही भाग नाहीये. बस फक्त कट करून हो, घ्यायचे. तुकडे करून घ्यायचे आपल्याला ह्याचे. बर. तुला माहितीये का मनीषा, या रेसिपीला अजिबात कुकिंग प्रोसेस हो. नाहीये. म्हणजे हो. ह्याच्यात आपण काहीही शिजवणार नाही आहोत. हो. त्यामुळे अगदी झटकीपटी बनून जाते. आणि उन्हाळ्यात काकडी खाणं म्हणजे काकडी थंडावा देते शरीराला. हो. त्यामुळे एक छान रेसिपी उन्हाळ्यासाठी ही असू शकते. हो. आता काय करायचं मनीषा, आपल्याला याची एक फाईन प्युरी करून घ्यायची आहे. बरं. त्याचं भांडं देतेस? अच्छा, म्हणजे मिक्सरला ही काकडी आपल्याला आता वाटून घ्यायची आहे. हो. आता यात आपल्याला घालायचंय साधारण एक छोटी वाटी ओलं खोबरं. बरं. त्यानंतर कोथिंबीर. हिरवी ताजी कोथिंबीर ना? हो. 1 चमचा जिरं, साधारण 7 ते 8 काळी मिरी आणि 1 इंचभर आलं. आणि आता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचंय. मनीषा, हे एकदा फिरव आणि मग पाणी घालून ह्याला पुन्हा वाटून घे. बरं. तर मनीषा, हे छान वाटून झालंय. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊयात. म्हणजे फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. हो. आता यात आपल्याला घालायचं आहे एकतर पातळसर थोडंसं दही किंवा ताक, जे काही तुमच्याकडे असेल ते. आता तू आणि- ताक घालतीयस ना? हो, जितपत तुमचं ताक आंबट आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला त्याच्यात पाणी ऍडजस्ट करावं लागेल. आणि सगळ्यात शेवटी मीठ. अमृता, हे करून ठेवलं तर चालेल का? हो, हो. बरं. का म्हणजे- जेव्हा खायचं तेव्हाच नाही करायचं? नाही, करून ठेवलं तरी चालतं. तू बघशील म्हणजे ह्याच्यात खराब होण्यासारखा कोणताच जिन्नस हो. नाहीये. फक्त एक गोष्ट आहे, जर तुमचं दही किंवा ताक खूप आंबट असेल हो. तर ही तंबोळी आंबट पडू शकते. हो. आपली काकडीची तंबोळी रेडी आहे. याला एक चुरचुरीत आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे. तूप छान तापलंय. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरं, थोडासा हिंग, याच्यात घालायचा आहे कढीपत्ता, साधारण 15-20 पानं आणि सुकी लाल मिरची. मिरची घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे, कारण की मिरची पटकन जळून जाते. हो. आणि हा जो तडका आहे तो आपल्याला या तंबोळीवरती होत आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय. मनीषा, हे असंच बाउलभर सूप म्हणून पण खूप छान लागतं. पण कर्नाटकात स्पेशली ह्याला भाताबरोबर खाल्लं जातं. बरं. तर आज आपण ह्याला भाताबरोबर सर्व करूया. बरं. मनीषा, गरम गरम वाफाळलेल्या भाताची आपण वाटी तयार करून घेतली आहे. बरं. आता आपण ही तंबोळी भाताबरोबर सर्व करूया. अमृता, उन्हाळ्यात असा शरीराला थंडावा देणारा पदार्थ खायला मिळाला ना हो. तर सोने पे सुहागा. आणि तू बघ, म्हणजे खूपदा असं होतं की चपाती भाजी खायचा खूपच हो. कंटाळा येतो उन्हाळ्यात. आणि उन्हाळ्यात होतं असं की सारखी पोळी भाजी खायची इच्छा होत नाही. हो. त्या पोळी भाजीला हा ना एक मस्त पर्याय आहे. बाहेर निघलात ना की उन्हाचे इतके चटके बसत आहेत, त्यावेळी अशी थंडगार काकडीची तंबोळी खायला मिळाली ना तर किती मजा येईल. आणि बघितलंस का मनीषा, अगदी 3ऱ्या मिनिटाला ही रेसिपी तयार होते. फक्त भाताचा कुकर जोपर्यंत होतोय तोपर्यंत ही रेसिपी तयार. हो, असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन्स.